नमस्कार रसिकाओ, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 5 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला त्या टेम्पोला अडवते आणि ड्रायव्हरला सांगते उतरा, खाली उतरा. एवढ्यातच एजे स्वतःच्या ड्रायव्हरला कॉल करतो. एजे ड्रायव्हरला विचारतो, मारुती तुम्हाला म्हणाला होतास की लीला मॅडमने टेम्पोला कट मारलाय, मग लीला आता कुठे आहे? त्यावर ड्रायव्हर सांगतो की सर, लीला मॅडमनी टेम्पो अडवलाय आणि त्या सामान काढायला सांगतायत आणि त्या टेम्पो उघडायला सांगतायत. इथे लीला सुद्धा टेम्पोच्या ड्रायव्हरला टेम्पो उघडायला सांगते. ड्रायव्हर टेम्पो उघडायला तयार नसतो. एवढ्यात ड्रायव्हरला सुद्धा एक कॉल येतो. शेवटी टेम्पोचा ड्रायव्हर नाईलाजाने टेम्पो उघडतो. त्यामध्ये सामान तर असतं, पण त्याबरोबर लीलाने ज्या माणसाला विचारलेलं असतं की किती पार्सल घेऊन चाललाय, तो माणूस सुद्धा असतो. लीला पुन्हा त्या माणसाला विचारते नक्की ह्याच्यामध्ये काय आहे, तर तो माणूस सांगतो एजे सरांनी जे डोनेट केलेले पार्सल्स आहेत ना, तीच आहेत. इथे एजेचा ड्रायव्हर एजेला सांगतो की लीला मॅडम टेम्पोच्या आत चढल्या आहेत आणि तेवढ्यात ड्रायव्हरचा मोबाईल स्विच ऑफ होतो, कारण त्याची बॅटरी संपलेली असते. त्यामुळे एजेचा आणि ड्रायव्हरचा कनेक्ट होत नाही. इथे लीला पार्सल उघडून बघते आणि तिला काहीतरी समजते, काहीतरी घोळ आहे हे नक्कीच समजतं. आणि इथे एजे डिसअपॉइंट असतो, कारण त्याला मारुतीशी कॉन्टॅक्ट करता येत नसतो. मारुतीचा फोन स्विच ऑफ असतो. इथे लक्ष्मी आणि सरस्वती दुर्गाला लीलाने एजंटचं ऑफिस जॉईन केलंय हे सांगायला येत आलेल्या असतात. पण त्याआधीच दुर्गाच त्यांना सांगते की मला माहिती आहे लीलानी एजंटचं ऑफिस जॉईन केलंय. सरस्वती लक्ष्मीला सांगते की मला असं वाटतं की एजेनी लीलाला स्वतःचं केबिन दिलं असेल, कारण आता सिच्युएशन चेंज झालेली आहे. त्यामुळे त्या दिवशी विश्वरूप सुद्धा सांगत होता की लीला मॅडमसाठी डब्बा घेऊन या. पर लक्ष्मी म्हणते म्हणजे एजंटची केबिन ती लीलाची केबिन, एजंटची गाडी ती लीलाची गाडी आणि एजंटचा बिझनेस तो लीलाचा बिझनेस. त्यावर सरस्वती म्हणते नाही 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 वहिनी, असं नाही व्हायला पाहिजे. इथे लीला टेम्पोच्या ड्रायव्हरला आणि त्या अजून एका एम्प्लॉईला विचारते की हा लोगो कोणाचा आहे? तुम्ही टेम्पो निघाल्यानंतर रस्त्यामध्ये हा लोगो चेंज केलेला आहे, हा नवीन लोगो कोणाचा आहे? एवढ्यात लीलाला एजेचा कॉल येतो. एजे लीलाला विचारतो कुठे आहेस तू? लीला म्हणते मी कामात आहे. एजे सांगतो लीला, मी तुला विचारलंय तू कुठे आहेस? त्यावर लीला म्हणते एजे मी बाहेर आहे जरा. तर एजे म्हणतो डोंट टेल मी की तू अजून काही गोंधळ घातलेला आहेस. एजे लीलाला सांगतो तू जिथे कुठे असशील ना तिथून लगेच ऑफिसला ये. तू जेवढं काम केलंयस ना तेवढं माझ्यासाठी इनफ आहे. परत ये लवकर, असे म्हणून एजे फोन कट करतो. इतक्यात विश्वरूप एजेकडे येतो आणि एजेला सांगतो की सर ऐकता का, तुमचं भुकेमुळे चिडचिड झालेली आहे, तुम्ही जेवता का? त्यावर एजे म्हणतो चिडचिड नाही झालीये विश्वा. तर विश्वरूप सांगतो कारण तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि प्रेमाच्या माणसांवरच आपण चिडतो. विश्वरूप असं बोलल्यानंतर एजे विश्वरूपकडे बघतच राहतो आणि विश्वरूप घाबरतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर एजे मनात म्हणतो खरंच प्रेम बोलला की मला भास झाला. इथे लीलाला बोरकर सुद्धा दिसतो, जो अकाउंटंट असतो एजेच्या कंपनीमध्ये, आणि तो लीलाला बघून तो धावायला लागतो. तर लीला त्याला पकडण्यासाठी स्वतःचं हेल्मेट त्याच्या पाठीत मारते आणि त्याला पाडते. आणि नंतर लीला बोरकर जिथे पडलेला असतो तिथे येते. बोरकर लगेच लीलाचे पाय धरतो आणि सांगतो की मॅडम ह्यात माझी काहीच चूक नाहीये. तर लीला म्हणते तुमची चूक नाही तर तुम्ही पळून का जात होतात, आणि तुम्ही अकाउंटंट आहात ना, मग तुम्ही टेम्पोमध्ये काय करताय? सांगा हे काय चाललंय? बोरकर मी काही विचारते, उत्तर द्या. बोरकर तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे? मी लीला अभिराम जहागीरदार आहे, इथली क्वालिटी ॲश्युरन्स मॅनेजर. त्यावर बोरकर लीलाला सांगतो मॅडम माझी काही चूक नाहीये, प्लीज मला माफ करा. तर लीला म्हणते माझी स्कूटर घ्यायची आणि ऑफिसला जायचं, त्या टेम्पोचं काय करायचं ना ते मी आता बघते. शेवटी लीला टेम्पोमध्ये बसते आणि तिची स्कूटर ती 2 एम्प्लॉईजना देते आणि सांगते की थेट ऑफिसमध्ये पोहोचायचं, मध्ये कुठेच थांबायचं नाही. आणि टेम्पो घेऊन लीला ऑफिसमध्ये येते. इथे एजे फोनवर बोलत असतो आणि विश्वरूप त्यांना सांगत असतो की मी दुसऱ्यांदा जेवण गरम केलंय, तुम्ही जेवून घ्या, लीला मॅडमसाठी मी थांबतो. एवढ्यात लीला केबिनमध्ये येते आणि एजेना सांगते एजे जेवतील पण माझ्या बरोबर.
तर विश्वरूप म्हणतो, बरं झालं लीला मॅडम तुम्ही आलात, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. लीला टेम्पो मधल्या पार्सलचा एक बॉक्स एजेना दाखवण्यासाठी सुद्धा घेऊन येते आणि जेवायला बसल्यावर एजे सांगतो मला भूक नाहीये. लोकांना सेन्सच नसतो, एकतर आपण ऍक्सिडेंट मधून बरे झालोय आणि 2 व्हीलर वरून इकडे तिकडे फिरायचं. काय नॉनसेन्स आहे हे सगळं. त्यावर विश्वरूप म्हणतो, म्हणून सांगतो मनस्वास्थ्यासाठी जेवण गरजेचं आहे. विश्वरूप लीलाला सांगतो, लीला मॅडम एजे सर तुमच्यासाठी जेवायचे थांबलेत. त्यावर लीला म्हणते, एजे माझ्यासाठी जेवायचे थांबलेत? त्यावर एजे म्हणतो, असं काही नाहीये. त्यावर विश्वरूप म्हणतो, एजे सर खोटं बोलतायत, ते मगाचपासून तुमच्यासाठी जेवायचे थांबलेत आणि माझ्यावर चिडचिड करतायत. त्यावर लीला म्हणते, बरं बरं आता आम्ही काहीतरी बाहेरून आणलंय ते खाऊन बघा. असे म्हणून लीला तेच पार्सल उघडते. त्यावर एजे चिडतो आणि म्हणतो, मला बाहेरचं खायचं नाहीये, घरातून डब्बा आणलाय, मला तेच खायचंय, असं जेवण फुकट घालवायचं नाहीये. तरी सुद्धा लीला त्या पार्सल मधलं खाण्याचा आयटम एजेला भरवते आणि एजे तो खातो आणि त्यानंतर एजे खात असताना त्याला काहीतरी जाणवतं. एजे गोंधळून जातो. एजे ती खाण्याची डिश विश्वरूपला सुद्धा चाखायला देतो. विश्वरूप सुद्धा खातो आणि त्याला सुद्धा जाणवतं. नंतर विश्वरूप म्हणतो, जे माझ्या मनात आहे तेच तुमच्या मनात आहेत का? तेवढ्यात लीला म्हणते, मला माहितीये तुम्ही कसला विचार करताय, आणि ती बॉक्सवरचा लोगो दोघांना दाखवते. एजे सुद्धा तो लोगो बघतो आणि चिडतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता मला पूर्ण स्टाफ माझ्या केबिन मध्ये हवाय. एजेचा पूर्ण स्टाफ त्याच्या केबिन मध्ये येतो आणि एजे त्यांना सांगतो, मला आत्ताच एक इन्फॉर्मेशन मिळालीये की आपल्या कंपनीमध्ये मोठा स्कॅम चालू आहे आणि ते सुद्धा चॅरिटीच्या जेवणाच्या संबंधी. तुमच्यापैकी कोणालाही काही सांगायचं असेल तर तुम्ही मला आत्ता सांगू शकता, हीच ती वेळ आहे. इथे बोरकर लीलाला केबिनच्या बाहेर सांगत असतो की लीला मॅडम प्लीज मला माफ करा, ह्या नोकरीची मला खूप गरज आहे आणि मी यात काहीही केलेलं नाहीये. त्यावर लीला बोरकरला सांगते की मग हे कोणी केलंय ते मला सांगा, नाहीतर एजेंना खरं सांगण्या वाचून माझ्याकडे कोणताही पर्याय राहणार नाही. आणि शेवटी बोरकर लीलाला सांगतो की मॅडम मी तुम्हाला सगळं खरं सांगतो. आणि एवढ्यातच लिफ्ट मधून प्रमोद आणि विराज बाहेर येतात आणि प्रमोद फोनवर बोलत असतो. लीला बोरकरला म्हणते, सांगताय ना? तर बोरकर प्रमोद आणि विराजकडे बोट दाखवतो आणि लीला त्या दोघांना बघून शॉक होते. लीला बोरकरला विचारते, प्रमोद सर आणि विराज सर? तर बोरकर म्हणतो, हो मॅडम. लीला म्हणते, तुम्हाला कळतंय ना तुम्ही कोणाकडे बोट दाखवताय? लीला म्हणते, हे शक्य नाहीये. त्यावर बोरकर म्हणतो, मॅडम प्रमोद सर आणि विराज सरांनीच हे करायला सांगितलंय. त्यानंतर बोरकर लीलाला इनव्हॉइस वरच्या प्रमोद आणि विराजच्या सह्या दाखवतो. लीला ती फाईल घेऊन प्रमोद आणि विराज समोर येते आणि सांगते, मला सांगा या सह्या तुमच्या आहेत? प्रमोद आणि विराज कॅज्युअली सांगतात, हो आमच्याच सह्या आहेत. का, काय झालं? आणि इथेच एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.